वर्ष 300 वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात चाचपडत होता. वर्षातल्या 12ही अमावस्यांनी जणू गराडा घातला होता. महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापाखाली वेदनांनी गणत होती, गारानं गात होती. प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी. कठीण काळे ओळखी धरिनात कोणी. माणसा खावया अन्न नाही, अंथरूण पांघरूण तेही नाही. घर कराया सामग्री नाही, विचार सुचेना काही. अखंड चिंतेच्या प्रवाही पडले लोक. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या, सिंधू सागराच्या लाटा आणि संत सज्जनांचे टाळ मृदंग नियतीच्या गाभाऱ्यातील अदृश्य शिवशक्तीला आवाहन करीत होते. आणि भीमाशंकराच्या जटात अन नाणेघाटाच्या ओठात वसलेल्या किल्ले शिवनेरीवर उषक्काल झाला. शिवरायाचा जन्म झाला. पुत्र जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र शहाजीराजांना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला. राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. थी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल. साबरमती के संत तूने कर दिया कमाल. रघुपति राघव
क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. गर्जना भीमराया, माझा भीमराया, भारताचा पाया, माझा भीमराया, आला उद्धाराया, माझा भीमराया. पाहिलंत मित्रांनो, या लोकांनी कसा सत्तेचा बाजार मांडलाय आपल्या देशात. स्वतःच्या स्वार्थासाठी, सत्तेसाठी यांनी चक्क महापुरुषांना भेटीस धरले आहे. त्यांच्या वाटण्या केल्या, फक्त सत्तेसाठी त्यांना व्यासपीठावर आणले आणि पुन्हा त्यांची आठवण सुद्धा काढली नाही. त्यांचे विचार, त्यांची तत्व, त्यांची शिकवण यांचा तर थांग पत्ताच नाही. शिवाजीराजे ह्यांचे, बाबासाहेब त्यांचे, सावरकर विशिष्ट गटाचे असा भेद करून समाजामध्ये तेढ निर्माण केली आहे. अहो, आज कोणाकडे आहेत शिवाजीराजांचे विचार, कोणाकडे आहेत बाबासाहेबांची तत्व आणि कोणाकडे सापडेल गांधी सावरकरांची शिकवण, असे अनेक प्रश्न पडत आहेत. हे सगळे चित्र पाहून मनात एकच विचार येतो की यांचं करायचं काय, अशा या लोकांचं करायचं काय. आज छत्रपती शिवाजीराजे असते तर ते काय म्हणाले असते, पाहूयात. माझ्या समस्त मावळ्यांनो, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी सांगतोय. माझ्या समस्त मावळ्यांनो, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी सांगतोय. होय, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. आज 300 वर्ष होऊन गेले हा महाराष्ट्र तुमच्याकडे सोपवला आहे, पण या महाराष्ट्रात आज रासवांचा बाजार फोफावला आहे. म्हणूनच तर तुम्हाला आज हा सांगावा धरतोय. काय चाललंय काय या महाराष्ट्रात? सर्वत्र अनागोंदी कारभार चाललाय, जणू गतानुगतिक आले संपुष्टात अन अराजकतेचा दरबार भरलाय. प्रत्येक जण आपापल्या परीने या महाराष्ट्राला ओरबाडतोय. अन्याय आणि अत्याचार करणाराला तेव्हा आम्ही पायदळी तुडवला, ते तुमचेच तर पूर्वज होते, ज्यांच्या सामर्थ्यानं मी हा महाराष्ट्र घडवला. कुठे गेली ती क्रांतीची आग? आम्ही कित्येक लढाया केल्या आहेत, पण कधी शेतकऱ्याच्या पिकाला धक्का नव्हता. मंदिर, मस्जिद अन कुराण, बायबल ना यांना कधी धक्का होता. स्वराज्यात कधीच स्त्रियांना भय नव्हतं. शत्रूंच्या स्त्रियाही आम्ही जपलेल्या आहेत. कित्येक गौरव केलेल्या स्त्रियांना इतिहासानंही टिपलेल्या आहेत. आज मात्र स्त्रियांवरील अत्याचार पाहून तलवारीतला जोर सळसळतोय. जाती धर्माच्या भिंती आम्ही तेव्हाच पाडल्या होत्या. 18 पगड जाती स्वराज्यासाठी झटल्या होत्या.
स्वराज्याची निर्मिती हेच ध्येय मनी ठेवून क्रांतीसाठी जणू पेटून उठल्या होत्या. आज मात्र आम्हाला जाती धर्मात अडकवण्याचा प्रयत्न होतो. वागायचं असेल तर माणुसकीनं वागा. वागायचं असेल तर माणुसकीनं वागा. जगायचं असेल तर स्वाभिमानानं जगा. मानवतेच्या कल्याणासाठी हा कठोरतेचा हुकूम सोडतोय. होय, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. शिवाजीराजे भोसले बोलतोय. भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है. भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है. सदियों से भारत भूमि दुनिया की शान है. भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है. भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है. हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है. हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है. जन्मभूमि है हमारी शान से कहेंगे हम, सब ही तो भाई भाई प्यार से रहेंगे हम. हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है.